शेतकऱ्यांच्या कामाची आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा मार्ग आता मोकळा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तब्बल 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्यासोबतच नियमित कर्जदारांना 50,000चं प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकऱ्यांसाठी आता 2 लाखापर्यंत कर्जमाफ झालेला आहे आणि या कर्जमाफीबद्दल तुमचा 7/12 सुद्धा कोरा होणार आहे। परंतु यात काही नियम आणि अटी आलेले आहे आणि 18 जिल्ह्यातच याची कर्जमाफी होणार आहे। संपूर्ण बातमीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी ही आहे की आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी होऊन सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे। आता यामध्ये तुमची कर्जमाफी होणार की नाही पाहूया। तर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला असून 18 जिल्ह्यातील थकीत कर्जमाफी आणि पीक कर्जांना 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। 50% शेतकरी या निर्णयामुळे आनंदी असले तरी सुमारे 16 लाख शेतकरी तांत्रिक नियमामुळे अपात्र ठरण्याची भीती आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये सध्या बँकेच्या बाहेरील शेतकऱ्यांना मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आणि याचा खुलासा देखील शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार होत आहे। बघितलं तर सरकारने स्पष्ट केले आहे की कर्जमाफी केवळ पीक मर्यादा नसून ही सर्वात मोठी होणार आहे। आणि यानंतर तुम्हाला माहीत आहे की कर्जमाफीबद्दल सरकारने स्पष्ट केले आहे की कर्जमाफी केवळ पीक कर्जासाठी मर्यादित असून ट्रॅक्टर किंवा विहिरीसाठी घेतलेली मुदत कर्जाला ही योजना लागू होत नाही। बीड आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे। जर तुमचे पीक कर्जाची देखभालीसाठी नसेल तर तुम्हाला 2 लाखांच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। बँकेतील अधिकारी स्वतःहून नावे बदलू शकत नसल्यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांचा 7/12 आता कोरा होणार आहे आणि याच्यात तुमची कोणतीही घोटाळेबाजी चालणार नाही। याबाबत सुद्धा शेतकऱ्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे। जर पाहिलं तर तुमचे खाते कॅश क्रेडिट किंवा CC अकाउंट असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेता येईल। पीक कर्ज म्हणजे कापूस, ऊस, ज्वारी यांसारख्या मोठ्या पिकांसाठी बँकेने दिलेली रक्कम असते। लातूर आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पासबुकवर कर्जाचा प्रकार तपासून घेणे आवश्यक आहे। मुदत कर्जाचे हप्ते थकलेले असले तरी ते योजनेत बसत नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांनी अकारण गोंधळून जाऊ नये, कारण ही योजना केवळ पीक उत्पादकांसाठी आहे, तुमच्यासाठी असणे आवश्यक आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला पाहिजे। परंतु प्रत्येक शेतकऱ्यासोबतच या लाभाचा फायदा त्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे जे खरोखरच याचे लाभार्थी आहेत। जर या योजनेसाठी सरकारने 30 सप्टेंबर 2025 हे कट ऑफ तारीख ठरवली असून त्या दिवशी तुमचे पीक कर्ज थकबाकीमध्ये असणे अनिवार्य आहे। यासाठी तुमचे कर्ज 30 सप्टेंबर 2024 पूर्वी घेतलेले असायला हवे, जेणेकरून 1 वर्ष पूर्ण झाल्यावर थकबाकी धरली जाईल। हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज उचललेले आहे त्यांना 2 लाख रुपयांचा कर्जमाफीचा फायदा तांत्रिक कारणास्तव मिळणार आहे। म्हणजेच की 30 तारखेपर्यंत तुम्हाला कर्जमाफीची पूर्ण रक्कम तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल आणि कर्जमाफीबद्दल मोठे निर्देश देण्यात येईल, असे सुद्धा शेतकऱ्यांकडून आणि सूत्राकडून माहिती मिळालेली आहे। आणि आता या कडक नियमामुळे अनेक शेतकऱ्यांच्या रडण्याची वेळ आली आहे, कारण अर्थसंकल्पातील अटी खूपच जाचक आहेत। नांदेड आणि अहमदनगर जिल्ह्यातील बँकांमध्ये सॉफ्टवेअरद्वारे आपोआप पात्र लाभार्थ्यांची पहा। याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही घोटाळेबाजी न करता तुम्हाला ऑनलाईन आणि सॉफ्टवेअरद्वारे आपोआप पात्र आणि लाभार्थ्यांची निवड केली जात आहे। जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर फ्रेश कर्ज घेतले असेल तर तुम्ही 2 लाखाच्या माफीच्या बसत नाही। मात्र अशा शेतकऱ्यांना सरकारने एक मोठा सस्पेन्स राखून ठेवलेला आहे, ज्यांची घोषणा अर्थसंकल्पात केली जाईल आणि अर्थसंकल्पात सध्या झालेली नाही। पहा, ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आपले कर्ज वेळेवर आणि मुदतीत भरले आहे त्यांना सरकार 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे। बुलढाणा आणि अकोला या 2 जिल्ह्यामध्ये बुलढाणा आणि अकोला नंतर कर्ज घेतले आहे ते वर्षभराच्या आत परत केले, त्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळणार नसली तरी
त्यांच्या बँक खात्यात 50,000 रुपये बक्षीस म्हणून जमा केले जाणार आहेत. यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. काही शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 रोजी कर्ज थकीत असूनही त्यानंतर ते बँकेत जाणे केले नाही आणि तरीही काळजी करण्याची गरज नाही. वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की 30 सप्टेंबर ही निर्णायक तारीख आहे. ज्या दिवशी तुमचे खाते ओव्हरड्यू असेल तर त्यानंतर तुम्ही पैसे भरले असतील तरीही कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यात पुन्हा जमा होईल. त्यामुळे थकीत कर्जाच्या तारखेनुसार तुम्ही पात्र ठरू शकता आणि याच्याबाबत तुम्हाला काळजी घेण्याची काही गरज नाही. राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सध्या युद्ध पातळीवर राबवली जात आहे. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये याचा समावेश आहे. या जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सातबारा उतारनीच्या पडताळणी समितीमार्फत सुरू आहे. ज्यांचे कर्ज 5-10 वर्षापासून जुने आहे आणि जे दरवर्षी नूतनीकरण करतात त्यांनीही या योजनेत सामावून घेण्याचा संकेत देण्यात आला आहे. मात्र नवीन कर्ज घेण्यासाठी 2 लाखाची थकबाकी माफी लागू होणार नाही अशी पण माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. प्रत्येक बँक शाखेतून केवळ मोजकेच शेतकरी निकषात बसतात. जर बघितलं तर प्रत्येक बँक शाखेतून मोजकेच म्हणजे संपूर्ण शेतकरी आणि सरसकट शेतकरी कर्जमाफीची लाभदायक बसणार नाही. फक्त मोजकेच आणि प्रत्येक शाखेतून केवळ असे निकषात बसणारेच वास्तवामध्ये समोर आल्याने अनेक शेतकरी नाराज आहेत. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले पासबुक तपासून हे निश्चित करावे ज्यांचे कर्ज तांत्रिकदृष्ट्या थकीत आहे. जर तुम्ही वेळेत कर्ज भरले असेल तर 50,000 रुपयांचे प्रोत्साहन मिळेल, परंतु जर तुमची तारीख आणि थकबाकी मॅच होत नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. अशी परिस्थितीसुद्धा शेतकऱ्यासमोर उभी आहे. दुर्गम भागातील गडचिरोली आणि गोंदियासारख्या जिल्ह्यामध्ये योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होण्याचे आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी गेल्या 2 ते 3 वर्षात ज्या शेतकऱ्यांनी 2 ते 3 वर्षात कर्ज काढून ठेवले आहे आणि 1 रुपयाही भरलेला नाही त्यांचा सातबारा या योजनेमुळे पूर्णपणे कोरा होणार नाही. ही पण बाब तुम्ही लक्षात घेणे आवश्यक ठरेल. उर्वरित 18 जिल्ह्यात यादीत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश असून तिथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. 3% व्याजाची सवलत घेणाऱ्या आणि शेतकऱ्यांनी 50,000 रुपयांसाठी आपले कर्ज सेवा केंद्रात सादर करावेत. मुदत कर्जाचे हप्ते थकलेल्या शेतकऱ्यांनी 2 लाखांच्या आशेवर राहता आपले हप्ते भरावेत, कारण त्यांना ही योजना लागू नसल्याने प्रशासनाने स्पष्टपणे बजावलेले आहे. म्हणजेच की तुम्हाला ही गोष्ट कळली असेल की मुदत कर्जाचे हप्ते थकलेल्या शेतकऱ्यांनी 2 लाखांच्या आशेवर न राहता आपले हप्ते स्वतःहून भरावे. त्यांना कर्जमाफीची कोणतीही नियम लागू होत नाही आणि त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. शेवटी पालघरसह 18 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांची अधिकृत यादी लवकरच ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध केली जाईल. नियमित कर्ज भरणाऱ्या 50,000 आणि थकबाकीदारांना 2 लाख रुपये देऊन बळीराजाला सक्षम करण्याचे कामही सरकार मोठ्या प्रयत्न करत आहे. प्रत्येक शेतकऱ्याची आपल्या कर्जाची तारीख आणि तक्रार तपासून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.